नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला, आज आपण बनवणार आहोत उपवासानिमित्त राजगिरा पिठाचे थालीपीठ. चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण 400 ग्राम राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. पाऊण कप भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 3 बटाटे आपण उकडून घेणार आहोत आणि ते याच्यामध्ये किसून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी काही मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्हाला हवं असेल तसे तुम्ही मिरची इथे घेऊ शकता. आणि जर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर उपवासाला खात असाल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. मी टाकलेलं नाही आहे कारण मी ते उपवासाला खात नाही. आता इथे आपल्याला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी पीठ मळून झालं की त्याला तुम्ही तूप किंवा तेलाचा हात लावून गोळा ठेवून द्या आणि त्याच्यानंतर मग त्याचे छोटे छोटे गोळे जे आहेत ते हातावर घ्या. अशा प्रकारे गोळा मस्तपैकी व्यवस्थित त्याला फिरवून घेतला हातावर की मग त्याला थोडासा प्रेस करायचा. आणि बघा इथे मी प्लास्टिक घेतलेलं आहे. राजगिरा पीठ आणलेली पिशवी होती, तीच पिशवी मी फाडून त्याच्यावरच थोडासा तेलाचा हात लावलेला आहे आणि आपलं थालीपीठ जे आहे ते थापून घेतलेलं आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही थालीपीठ बनवू शकता. त्याच्यानंतर जे थालीपीठ आपण बनवतो त्यावेळेला कडेने थोडंसं ते त्याला चिरा जातात, तर त्या अशा प्रकारे व्यवस्थित चिरा ज्या आहेत त्या आपल्याला हाताने प्रेस करत करत आतल्या बाजूने दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं थालीपीठ जे आहे ते छान दिसेल. त्याच्यानंतर त्याला मध्ये आणि साईडने अशा प्रकारे होल पाडून घ्या आणि मग जे पॅन आपण गरम करायला ठेवलेलं होतं त्या पॅनवर थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता थालीपीठ भाजण्यासाठी. तर बघा साईडने थोडंसं तूप सोडायचं आहे आणि जे होल पडलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तूप सोडायचं आहे. लो टू मीडियम गॅस करून आपल्याला थालीपीठ जे आहे ते आपलं अलटी करून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा किती छानपैकी कलर आलेला आहे आणि मस्तपैकी माझे थालीपीठ जे आहे ते तयार झालेले आहेत. खायला अप्रतिम लागतात. जर कुठलाही पुढचा उपवास आला तर नक्की तुम्ही हे थालीपीठ बनवून बघा. अतिशय सुरेख लागतात खायला. इतर दिवशीसुद्धा आपण हे अशा प्रकारे थालीपीठ उपवासाला बनवू शकतो. माझे सर्व थालीपीठ बनवून झाल्यानंतर मी अशा प्रकारे साबुदाण्याचे वडेसुद्धा बनवलेले आहेत. त्याचीही रेसिपी अपलोड केलेली होती, ती नक्की चॅनलवर जाऊन बघा जर बघितली नसेल तर. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.